नमस्कार, आपण पाहताय सोलापूर न्यूज। बांधकाम कामगारांचे बेकायदेशीर शिबिरे व टोकन वाटप पद्धत बंद करा। संयुक्त कामगार आघाडीचे अर्थनग्न आंदोलन। सोलापूर दिनांक 7/10/2024 सोलापुरातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या योजनेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि गृहोपयोगी वस्तू संच वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार चालू आहे। यात बांधकाम कामगाराकडून 1000 ते 1500 पैसे देऊन कामकाज केले जाते आणि केवळ सोलापुरात जिल्ह्यात 2 लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे। यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचे संयुक्तपणे सुरू असलेले बांधकाम कामगार योजनेत कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे। म्हणून सदर भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी महाराज, सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी चराटे, बहुजन पॅथर सेनेचे गणेश बोडू, संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव, भ्रष्टाचार विरुद्ध संघटनेचे सुहेल शेख या संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धगन आंदोलन करण्यात आले। शासन व प्रशासनाकडून होत असलेल्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी व बांधकाम कामगाराची पिळवणूक व लूट थांबविण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांना बांधकाम कामगार शिबिरे व टोकन वाटप पद्धत बंद करण्याचे निवेदन दिले, परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांकडून कुठलीही कारवाई झाली नाही। म्हणून दिनांक 7/10/2024 सोमवार रोजी विष्णू कारंपुरी महाराज, बालाजी चराटे, गणेश बोडू, अंगद जाधव, सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलन कामगारांनी बंद करा, टोकन वाटप बंद करा, संयुक्त कामगार आघाडीचा विजय असो, सहाय्यक कामगार आयुक्तांचा धिक्कार असो, नहीं चलेगा, ठेकेदार की दादागिरी नहीं चलेगी, हमसे जो टकराएगा मिट्टी में जिल जाएगा, गरीब बांधकाम कामगाराकडून पैसे लुटणाऱ्या हरामखोरांना अटक करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण म्हणते करणार नाही, केल्याशिवाय सोडणार नाही। निष्क्रिय कामगार आयुक्तांचा धिक्कार असो, कामगार मंत्री हाय हाय, कामगार आयुक्त हाय हाय, मुख्यमंत्री हाय हाय, उपमुख्यमंत्री हाय हाय, फडणवीस हाय हाय, अजित पवार हाय हाय अशा घोषणा दिल्या आणि टोकन पद्धती बंद व ठेकेदार बेकायदेशीर शिबिरे बंद न झाल्यास माननीय मुख्यमंत्री यांना सोलापूर दौऱ्यात काळे झेंडे दाखविण्यात येईल, असाही इशारा संयुक्त कामगार आघाडीच्या वतीने देण्यात आले। सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता संयुक्त कामगार आघाडी आंदोलनात विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, गणेश बोडू, बालाजी चराटे, सुहेल शेख, वैशाली बनसोडे यांनी शासन विरुद्ध भ्रष्टाचाराचे जोरदार प्रहार केला आणि बांधकाम कामगारांना न्याय न देणाऱ्या सरकारला येणाऱ्या निवडणुकीला त्यांची जागा दाखवून असेही जाहीर केले। विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, गणेश बोडू, बालाजी चराटे, सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्धनग्न आंदोलनात रेखा आडके, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई इप्पा, विठ्ठल कुराडकर, शिवा ढोकळे, महेश महंता, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, ओंकार चराटे, आदित्य भोसले, पवन कोळी, दत्ता कलाटे, प्रशांत झक्का, लहू गायकवाड, जयजित देवकते, विनय बोडू, सोहेल जागीरदार, सपना गदखाटे, दीपक दुधाळे, हेमंत दरवळशंकर, सिकंदर मनियार, सादिक शेख, जुबेर शेख, केदार दवकुळे, भोळाशंकर अटकर, सतीश आसादे, अलका जमदाळे, नाबिका लोखंडे यांच्यासह बांधकाम कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी विष्णू कारंपुरी महाराज यांनी आंदोलनात आलेल्या बंधू भगिनींना आभार मानले आणि पुढील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले। फोटो मॅटर, बांधकाम कामगार योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा व सहाय्यक कामगार आयुक्तांचा कामकाजाचा निषेधार्थ संयुक्त कामगार आघाडीच्या वतीने अर्धगन आंदोलन करण्यात आले। सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, गणेश बोडू, बालाजी चराटे, सुहेल शेख, रेखा आडके यांच्यासह बांधकाम कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने दिसत आहेत। सध्या चालू भांडी असो, टोकन असो, कीट असो, सामानचं पहिला 5-5 हजार रुपये दिले होते सुरुवात। तुम्हाला सांगतोय गावातला सोलापूरचा मोठा दादा इथं बसून सगळ्यांना 5-5 हजार रुपये नेला। हे असले धंदे चालू आहेत आणि याचं इलेक्शनच्या पुढे सगळं डाव चालू आहे। इलेक्शनच्या पुढे डावाला बळी न पडता आपल्या मागण्या मांडीपर्यंत जेव्हा कृती समिती किंवा आमची आघाडी बोलवेल तेव्हा तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि या सरकारला जाग आणण्यासाठी, आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी, आपल्या जे काय आपल्या जे शासकीय योजना आहेत, अरे मी बघितलं 28 योजना आहेत, राजकीय भाषण करायचं नाही, संघटनेचं भाषण करायचं।
बांधकाम कामाचं वाचन करायचं. आम्ही तुमच्यासाठी जेव्हा लढतो तुम्ही सुद्धा समावेश करू शकत. आज मला वाटलं 5,000 लोक येतील, आले तेवढं आले. पण सरकार हे सहाय्यक कामगारांचा इशारा देतो, ये तो अभी शुरुआत है, ये तो अभी जाती है, आगे तो हमारा सराडा साहेब बोले बहुत कुछ बाकी है. पूर्ण लग्न म्हणून अंगण म्हणलेलं आहे, कसं करतो मला माहिती नाही. अशा परिस्थिती येऊ देऊ नका, आम्हाला उघडं पाडू नका, आमच्या माता भगिनींना उन्हात बसवू नका. वेळ आला तर तुम्हाला मी उन्हात बसवू, आम्ही आतमध्ये बसू, असं सुद्धा म्हणून. अरे चांगलं गेलं हो. महाराजे सिकंदर गेला, रावण गेला, महाराजे गेले, कुठला दुर्योधन गेला, सगळे गेले. तू कुठला लागला रे बाबा? आमच्यामुळे आम्ही तुम्ही टिकलेला आहे, आमच्यामुळे बिल्डिंग आहे, आमच्यामुळे तो खुर्चीवर बसलेला आहे, आमच्यामुळे पगार घेतो. तुम्हाला काय सांगायचं या कारणामध्ये? साधं पाणी देत नाही शिपाई लोक. कामगार झालेला आहोत, आम्हाला सगळ्या योजना पाहिजे. तुम्ही योजना मंजूर केली आमचे कामगार म्हणून, तर आमची योजना आम्हाला मिळायला पाहिजे. सर्व अहो कोणी बी येतं राजकीय पुढारी, यामध्ये कामगार आयुक्त आणि ठेकेदार यांच्या, कोणता ठेकेदार? काम करणारा मालक ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर यांच्या पद्धतीने काम चाललं पाहिजे. पण डायरेक्ट पद्धतीने पंढरपूरमध्ये परिचारक साहेबांनी मेळावा घेतला, 5,000 लोकांना भांडी वाटली. 2 ते 5,000 लोक दाखवा. सकाळपासून बसले 5 भांड्या नाही तिथं. अरे भांड्या सोडा, पाणी द्या. बाहेर कामगारांच्या अधिकाऱ्याला हात चला, बोलून त्याला हात चला, बस सगळ्यांना मारतील. आम्हाला बाहेर बसतो, उन्हातच तू आत जातो का? म्हणून जे बोलेल ते तुमच्या समोर बोललं पाहिजे, असं आपण मागणी करू. हे तुमच्या समोर आलं पाहिजे. आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे लोक सुद्धा शिबिरा घेऊन आजच्यात मोठमोठ्या प्रमाणे भांडी वाटप करायला. काय सांगावं तुम्हाला? डॉक्टराची बायको, वकिलाची बायको, वकिलाची मुलगी, वकिलाची आई यांना भांडं द्यायला. त्यांनी कधी घर बांधव, त्यांचंच घर जरा साफसफाई करायला नको. असे लोक ते भांडे गेल्यात, मग ते कधी कामगार झाले असो. पण जे भांडी देता, जे तुम्ही देता सरकारच्या माध्यमातून, ते या ठिकाणी दिलं पाहिजे, असा त्याचबरोबर कामगार नेते म्हणून गेलेला आडम मास्टर मोठमोठे 30,000 घरं बांधले म्हणले, त्यांनी सुद्धा चोर झाला. पण 10,000 लोकांनी मेळावा घेतला, 5,000 लोक भांडी वाटला. कुठं आहे तुझ्याकडे बांधकाम कामगार? त्याचबरोबर शिंदे गटाचे शिवसेनेचे लोक सुद्धा कार्यक्रम घेतले, भांडी वाटले, अजित पवारचे लोक वाटले. अशा सर्व पक्ष सत्ताधारी लोकांनी आमचं लेटर आलं की या ठिकाणी मंजूर करा. आमच्या अंगणनी 6 महिने झाले लेटर दिलं, पण त्याला दिलं नाही. 4 दिवसापूर्वी दिलेलं लेटर मंजूर करून काल भांडी वाटली. बोला, अशा प्रकारे सहाय्यक कामगार आयुक्त शासनाचं आणि या कामगार मंत्र्यांचं. कामगार मंत्री तुम्हाला काय सांगू, तुम्हाला कालच अकलूजला येऊन 2 दिवसापूर्वी आम्ही सोलापूरला या विनंती केलो, हात जोडलो, पाय पडलो. त्याला काय बी कळत नाही, काय कामगार म्हणजे काय म्हणतो. आमच्या बीडी कामगारासाठी किमान वेतनाचा प्रश्न विचारायला गेला, 12 वर्ष झालं पेंडिंग आहे. किमान वेतन म्हणजे काय त्याला माहिती. मग तू कामगार मंत्री कसा झाला म्हणून आमचे एका युनियनचे नेते केले, त्याला शेळे जाऊन घोषणा दिले, तर त्याला बोलून घेऊन दम दिले. अरे आता तू इकडे येणार आहेस, तुझ्या पार्टीसाठी येतो, तुझ्या पक्षासाठी येतो, भाजपसाठी येतो. अरे एकदा बांधकाम कामगारासाठी ये रे बाबा, तुला मतच कसं देत नाही, येत नाही ते. पण या ठिकाणी आपल्या पक्षाच्या बगलबच्चांना, कार्यकर्त्याला त्यांना सांभाळण्यासाठी परवा इथे येऊन गेले. बांधकाम कामगार मजूर कल्याण योजनेत मोठ्या प्रमाणात बोगस अशा प्रकारे दलाल मोहोळमध्ये एक शिबिर झालं. या शिबिरामध्ये सर्व लोक आले, त्या ठिकाणी सगळं बोगस म्हणून सगळं व्हिडिओज आहेत. आमच्या अंगणकडे व्हिडिओज आहेत. आम्ही का दाखवी ना, आमच्या कामगारात पदरात काय तर पडू द्या, आमच्या कामगारात पदरात काय तर पडू द्या, अशा प्रकारे भूमिका आम्ही घेतलेलो. आम्हाला हेड लागलाय का उन्हात तिथे बसायला. दसरा आहे, 9 दिवस नवरात्र आहे, पायाला चप्पल नाही, देवाला पोटाला अन्न नाही, 4 वेळा तर उचमत आहे, मूठ वेळ तर सवय नाहीये, खिचडी केल्या तर पोट साफ होत नाही. अनेक अडचणी या ठिकाणी आहेत. आमच्या माता बहिणीचा आमच्यापेक्षा त्रास, साफसफाई करावं, घरा करावं, हे करावं, हे सगळं करून पाहिजे. हे काय किरकिरी आणला अंगत नाही. आता
हे संघटने लोक आता आंदोलन दसरा काल झाला असता म्हणतात. मला म्हणले दोघं तिघं दसरा तर करा की हो. दसरा होई पशार होत आहे, हे पशार होत आहे, निवडणुका लागते म्हणून तुम्हाला तो त्रास झाला. जे कामगारला, जे सरकार कामगारला, जे कामगार महिलांना, जे कामगार गरीबांना त्रास देतो तो सरकार कधी यशस्वी होऊ शकत नाही, तो सबल सरकार होऊ शकत नाही. म्हणून आपण या ठिकाणी तुम्हाला तो त्रास दिला. तुमचं पुण्य इतर लोकांना मिळतं, सगळं पुण्य तुम्हाला लागतं. अशा प्रकारे अनेक या ठिकाणी आलेले टोकन पद. आमची मागणी एकच आहे, टोकन देताना ज्या कामगारातून साहेबांना म्हणलो दररोज 100 नाव इथं लावा, तर 100 लोकच राहतात. कशाला एकवर एक पडते? 100 लोकांचं नाव ठेवा, तेवढ्या टोकन देऊ. किंवा तुम्ही काय करा, रेल्वे स्टेशनला गेलं तर टोकन कसं असतं, बटन दाबा तसं आमच्या अंगात येईल किंवा आमच्या इंडियनचे लोक येईल. माझ्याकडे चालू दिवस तर 5 कामगार झाले सध्या. बीडी कामगारात 10,000 माझे. मी म्हणलं बीडी कामगार झालेले आहोत, आम्हाला सगळ्या योजना पाहिजे. तुम्ही योजना मंजूर केली आमचे कामगार म्हणून, तर आमची योजना आम्हाला मिळायला पाहिजे. सर्व अहो कोणी बी येतं राजकीय पुढारी, यामध्ये कामगार आयुक्त आणि ठेकेदार यांच्या, कोणता ठेकेदार? काम करणारा मालक ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर यांच्या पद्धतीने काम चाललं पाहिजे. पण डायरेक्ट पद्धतीने पंढरपूरमध्ये परिचारक साहेबांनी मेळावा घेतला, 5,000 लोकांना भांडी वाटली. 2 ते 5,000 लोक दाखवा. सकाळपासून बसले 5 भांड्या नाही तिथं. अरे भांड्या सोडा, पाणी द्या. बाहेर कामगारांच्या अधिकाऱ्याला हात चला, बोलून त्याला हात चला, बस सगळ्यांना मारतील. आम्हाला बाहेर बसून उन्हातच खूप हात जातो का म्हणून. जे बोलेल ते तुमच्या समोर बोललं पाहिजे असं आपण मागणी करू. जे होईल तुमच्या समोर आला पाहिजे. आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे लोक सुद्धा शिबिरा घेऊन आत्यात मोठमोठ्या प्रमाणे भांडी वाटप करायला. काय सांगावं तुम्हाला, डॉक्टराची बायको, वकिलाची बायको, वकिलाची मुलगी, वकिलाची आई यांना भांडण झालं. तुम्ही कधी घर बांधव त्यांचंच घर करा, साफसफाई करायला लोक असे लोक ते भांडे गेल्यात, मग ते कधी कामगार झाले असो. पण जे भांडी देता, जे तुम्ही देता सरकारच्या माध्यमातून, ते या ठिकाणी दिलं पाहिजे असा आहे. त्याचबरोबर कामगार नेते म्हणून गेलेला आनंद मास्टर मोठमोठे 30,000 घरं बांधले म्हणले, त्यांनी सुद्धा चोर झाला. पण 10,000 लोकांनी मेळावा घेतला, 5,000 लोक भांडी वाटला. कुठं आहे तुझ्याकडे बांधकाम कामगार? त्याचबरोबर शिंदे गटाचे, शिवसेनेचे लोक सुद्धा कार्यक्रम घेतले, भांडी वाटले, अजित पवारचे लोक वाटले. अशा सर्व पक्ष सत्ताधारी लोकांनी आमचा लेटर आले की या ठिकाणी मंजूर करा. आमच्या अंगणी 6 महिने झाले लेटर दिलं, पण त्याला दिलं नाही. 4 दिवसापूर्वी दिलेलं लेटर मंजूर करून काल भांडी वाटली. बोला, अशा प्रकारे सहाय्यक कामगार आयुक्तांचं, शासनाचं आणि या कामगार मंत्र्यांचं. कामगार मंत्री तुम्हाला काय सांगू, तुम्हाला कालच अकलूजला येऊन 2 दिवसापूर्वी आम्ही सोलापूरला या विनंती केलो, हात जोडलो, पाय पडलो. जरा काय बी कळत नाही, काय कामगार म्हणजे काय म्हणतो. आमच्या बीडी कामगारासाठी किमान त्याचा प्रश्न विचारायला गेला, 12 वर्ष झालं पेंडिंग आहे. किमान वेतन म्हणजे काय त्याला माहिती. मग तू कामगार मंत्री कसा झाला म्हणून आमचे एका युनियनचे नेते केलेली त्याला शेळे जाऊन घोषणा दिले, तर त्याला बोलून घेऊन दम दे. अरे आता तू इकडे येणार आहेस, तुझ्या पार्टीसाठी येतो, तुझ्या पक्षासाठी येतो, भाजपसाठी येतो. अरे एकदा बांधकाम कामगारसाठी हे रे बाबा, तुला मतच कसं घेतलं हेच नाही ते. पण या ठिकाणी आपल्या पक्षाच्या बगलबच्चांना, कार्यकर्त्याला त्यांना सांभाळण्यासाठी परवा इथे येऊन गेले. बांधकाम कामगार मजूर कल्याण योजनेत मोठ्या प्रमाणात बोगस अशा प्रकारे दलाल मोहोळमध्ये एका शिबिर झालं. त्या शिबिरामध्ये सर्व लोक आले, त्या ठिकाणी सगळं बोगस म्हणून सगळं व्हिडिओज आहेत. आमच्या अंगदकडे व्हिडिओज आहेत. आम्ही का दाखवी ना, आमच्या कामगारात पदरात कातर पडू द्या, आमच्या कामगारात पदरात कातर पडू द्या, अशा प्रकारे भूमिका आम्ही घेतलेलो. आम्हाला हे लागलंय का उन्हात तिथे बसायला. दसरा आहे, 9 दिवस नवरात्र आहे, पायाला चप्पल नाही, देवाला पोटाला अन्न नाही, 4 वेळा तर उचमत आहे, 5 वेळ तर सवय नाहीये, खिचडी केलं तर
पोट साफ होत नाही. अनेक अडचणी या ठिकाणी आहेत. आमच्या माता बहिणींचा आमच्यापेक्षा त्रास, साफसफाई करावं, घरा करावं, हे करावं, हे सगळं करून पाहिजे. हे काय किरकिरी आणला अंगत नाही. आता हे संघटने लोक आता आंदोलन दसरा काल झाला असता म्हणतात. मला म्हणले दोघं तिघं दसरा तर करायची हो. दसरा वेळ पशार होते, हे पशार होते, निवडणुका लागते म्हणून तुम्हाला तो त्रास झाला. जे कामगारला, जे सरकार कामगारला, जे कामगार महिलांना, जे कामगार गरीबांना त्रास देतो तो सरकार कधी यशस्वी होऊ शकत नाही, तो सबल सरकार होऊ शकत नाही. म्हणून आपण या ठिकाणी तुम्हाला तो त्रास दिला. तुमचं पुण्य इतर लोकांना मिळतं, सगळं पुण्य तुम्हाला लागतं. अशा प्रकारे अनेक या ठिकाणी आलेले आहेत. टोकन पद आमची मागणी एकच आहे, टोकन देताना ज्या कामगारातून मी साहेबांना म्हणलो दररोज 100 नाव इथं लावा, तर 100 लोकच राहतात. कशाला एकवर एक पडते? 100 लोकांचं नाव ठेवा, तेवढ्या टोकन देऊ. किंवा तुम्ही काय काय रेल्वे स्टेशनला गेलं तर टोकन कसं असतं, बटन दाबा तसं आमच्या अंगात येईल, आमच्या युनियनचे लोक येईल. माझ्याकडे चालू होतं 5 कामगार नाही सध्या बीडी कामगार 10,000. मी म्हणलं बीडी बांधकाम कामगाराकरिता त्यांच्या जीवनामध्ये सुख सोयी सवलती निर्माण होण्याकरता महाराष्ट्र शासनाने ज्या 26 योजना इथं लागू केलेल्या आहेत. ह्या योजना देत असताना प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार म्हणला जातो त्या पद्धतीनं इथं शैक्षणिक योजना असो किंवा तुमचं टोकन प्रक्रिया असो, कुठलीही वस्तू कुठल्याही कामगाराला द्यायचं असेल तर तिथं एक सिस्टमॅटिकरित्या भ्रष्टाचार केला जातो. तर ह्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना कायद्याच्या प्रोव्हिजनप्रमाणे बांधकाम कामगाराच्या कायद्याच्या बोर्डाप्रमाणे त्याचे अध्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त असतात. असं असताना तो संच जिथं कामगार काम करतो ही कायद्याची संविधानाची तरतूद असताना तिथं ह्या आयुक्त साहेबांना हाताशी धरून ठेकेदारांशी हातमिळवणी करून 1000 ते 1500 रुपयेमध्ये हे टोकन गोरगरिबांना दिलं जातं. ही किती दुर्दैवाची शोकांतिकाचा विषय. तर हे जी चाललेली पद्धत आहे टोकन द्यायची, शिबिरे द्यायची, आमची एकच मागणी आहे की हे शासकीय जो कामगार आयुक्त साहेब आहेत त्यांचे कर्मचारी आहेत, इथून शिबिरं सर्व कामगारांना दिली जावीत. तसेच जे टोकन संच आहे त्याचं टोकन जे काय प्रक्रिया आहे ही या कार्यालयातून दिली पाहिजे. ह्यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या गेल्या 32-35 वर्षापासून संघटना आहेत. ह्या बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी आज आम्ही अर्ज नग्न झालेलो आहोत. तर याचा विचार सरकारने करावा आणि याच्यावरती पायबंदी आणावी. करत असलेला भ्रष्टाचार, बांधकाम कामगारांना लुटत असलेल्या या भ्रष्टाचार, ठेकेदार तर सहाय्यक कामगारांचा आणि मंत्र्याचा मालकच झालेला आहे. अशा प्रकारच्या निषेधार्थ संयुक्त कामगार आघाडीच्या वतीने या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन मी करत आहोत. कामगारासहित, बांधकाम कामगारासहित आणि आमच्या सहकार्यासहित. तरी मी या संघटनेचे सदस्य असलेले गणेश गोटू यांना विनंती करतो आपण थोडक्यात आपले विचार व्यक्त करावे. सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार द्यावा, सक्षम बनवावा म्हणून अनेक योजना काढलेल्या आहेत. 28 योजना आहेत. त्यापैकी सुरुवातीला सुरू झालेले अन्नदान, मध्यान्ह भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला. या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त एलगुंडे म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊन मध्ये हजारो लोकांचं नावं नोंदवलं. त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले. तरी देखील आता नवीन 3-4 महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांडेचं किट दिलं जातं. घरगुती गृहवस्तू भांडेचं किट दिलं जातं. त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूरमध्ये सूरज, बोरामणीकर, वैभव अशा प्रकारचे 2 आहेत. पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त. या दोघांनी मिळून कामगारांना 2-2 हजार रुपये, 1500-1500 रुपये टोकन दिलं जातं. आणि प्रामुख्यानं सोलापूरमध्ये
2 लाख कामगारांची नोंदणी झाली. आले कुठून 2 लाख कामगार? जर तुम्ही नोंदणी केला असाल जरी बोगस असला तर पैसे दिलेच पाहिजेत. किट आहे 5-6 हजारचं, त्याला किंमत दाखवलं तर 10,500 रुपयाचं 5,000 रुपये मध्ये गाळा मारला जातो. आणि ज्या मनमानीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे, भांडी वाटलं पाहिजे, इतर साहित्य वाटलं पाहिजे, पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो. असे अनेक प्रकार आम्ही निवेदन दिलं आणि शेवटी 5 संघटना एकत्र वज्रमूठ बांधली. यामध्ये सह्याद्री कामगार संघटना, संघर्ष कामगार संघटना, दलित पॅंथर सेना संघटना, भ्रष्टाचार विरोधी संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही चंग बांधला. जोपर्यंत या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला, दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदाराच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही, पिळवणूक बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही. आणि जोपर्यंत त्याचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन पूर्ण चालू ठेवणार. अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज आम्हाला अर्ध नग्न केलं. शासन बघा, दुसरीकडे लाडकी बहिणीला देतात, भावाला लग्न करता, अशा परिस्थिती या ठिकाणी चाललेल्या आहे. आम्हाला लग्न करता का पूर्ण लग्न करता सरकारच्या हातात आहे. पण त्या अगोदर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सरकारचा पूर्ण भांडा आम्ही फोडू आणि या सरकारला घरी बसू असा सुद्धा वेगळ्या प्रकारे आज काढणार आहोत. आमच्या महिला असं करणार आहोत असं या ठिकाणी आणि त्यांचा निषेध करतो. आणि ताबडतोब टोकन पद्धत बंद करा, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चालू करा आणि त्या ठिकाणी ते हे दिलं जातं पास, हे सुद्धा इथं भांडीतच दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करतो. शाहू महाराज, छत्रपती शिवाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला माझा प्रथम नमस्कार करून आज सोलापूर जिल्ह्याची कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आज आमच्या 5 संघटना एकत्र येऊन आज सहाय्यक कामगार आयुक्ताचा निषेध करण्यासाठी आज सर्व सोलापूर जिल्ह्यातली कामगार मंडळी आज या संघटनेच्या वतीनं आम्ही अर्धनग्न आंदोलन या ठिकाणी करत आहोत. भारतीय राज्यघटनेनुसार जी शासकीय वस्तू दिली जाते त्या वस्तूचं मूल्य कुठेही घेतलं जात नाही. मात्र ह्या सहाय्यक कामगार आयुक्ताच्या अधिपत्याखाली ही सूरज बोरामणेकर आणि मफतलाल इंडस्ट्रीज कंपनी 1,000 रुपये 2,000 रुपये घेऊन आज टोकन विकलं जातं. याचा प्रबंध कुणी घातला पाहिजे? या सहाय्यक आयुक्त कामगारांनी घातला पाहिजे. यासाठी या सहाय्यक कामगार आयुक्ताचा सर्वप्रथम आम्ही बांधकाम कामगार आणि सर्व संघटना त्याचा निषेध करतो. आज या ठिकाणी मनमानी पद्धतीनं सहाय्यक कामगार आयुक्त जे काम चालू आहे ते तात्काळ टोकन पद्धत बंद केली पाहिजे. आणि ह्या मफतलाल इंडस्ट्रीज कंपनीची सूरज बोरामणेकर आणि वैभव मंगले या दोघांचा पूर्णपणे त्यांच्या बँक खात्यासहित पूर्ण सीबीआय तर्फे चौकशी जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत आम्ही ह्या सहाय्यक कामगार आयुक्तालयामध्ये अशा प्रकारचे तीव्र आंदोलन केलं जाईल. सहाय्यक कामगार आयुक्तांना वेळोवेळी आज 3 वर्षे झाले आज बांधकाम कामगार आवास योजनेचा फॉर्म 3 वर्ष झालं धूळ खात आहेत. माननीय अप्पर सहाय्यक कामगार आयुक्त पवार साहेबांनी आदेश दिला, मी आदेश गायकवाड साहेबांना दिलेला आहे. तात्काळ त्यांनी ते आवास योजनेचा फॉर्म निकाली काढून गोरगरिबाच्या बांधकाम कामगाराच्या खात्यामध्ये ती 2 लाखाची रक्कम अदा केली पाहिजे. मात्र या सहाय्यक कामगार आयुक्ताला 20 ते 25 स्मरणपत्र देऊन सुद्धा या सहाय्यक कामगार आयुक्ताने त्या पत्राची दखल घेतली नाही. आज या 1246 ठेकेदार त्या सहाय्यक कामगार आयुक्ताच्या नोंदणी पटलावर असून आज एकाही सहाय्यक कामगार आयुक्ताने ठेकेदाराला नोटीस काढली नाही. अरे ज्याच्या 40-40 एकर डाळिंबाच्या बागा आहेत, आज 5-5, 10-10 एकर द्राक्षीच्या बागा आहेत, अशाची ह्या कार्यालयामध्ये बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे. ती तात्काळ त्याची चौकशी करून त्या ठेकेदारावर आणि कामगारावरती आणि सहाय्यक कामगार आयुक्ताने त्या दोघांवरती गुन्हा जोपर्यंत दाखल करून घेत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. आणि जोपर्यंत बांधकाम कामगाराला सर्वस्वी न्याय मिळत नाही, आज अनेक प्रकारच्या शासकीय योजना आहेत. हे शासकीय योजनामध्ये अरे थोड्या प्रमाणात जर चूक असेल, आज मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये दिले जातात, परंतु 51,000 हेल्पपाटे सहाय्यक कामगार आयुक्त कर्मचारी आणि सहाय्यक कामगार आयुक्त हेल्पपाटे मारायला लावत आहेत.
अरे जर थोडं जवळून बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये दुरुस्ती चूक काढली जाते. आज शिक्षण प्रस्तावामध्ये आज मोठ्या प्रमाणात आज भ्रष्टाचार प्रमाणात अनेक प्रकारचे शिक्के नाहीत, अनेक प्रकारचे त्रुटी केले जातात. अशा कामगाराच्या त्रुटी न करता सर्वसामान्य कामगार हा अशिक्षित वर्गातला कामगार असून सहाय्यक कामगार आयुक्तांनी सर्वप्रथम याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. आणि उद्यापासून आम्ही 30 तारखेला टोकन प्रक्रिया दिलेली आहे. 30 तारखेला आदेश दिला टोकन प्रक्रिया बंद करतो म्हणून, मात्र ही आणखीन केलेलं नाही. जोपर्यंत त्या कंपनीवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय. गृहोपयोगी वस्तूंचे मोफत देण्याचे आदेश दिलेले आहेत. तसंच शासनाचे 18 जानेवारी शासन निर्णय आहे. सगळं शासन निर्णयाप्रमाणे बांधकाम कामगारांना टोकन सहाय्यक कामगार आयुक्त यांना आहे. परंतु सहाय्यक कामगार आयुक्त यांनी खासगी दलाल एजंटमध्ये बोरामणीकर आणि वैभव रसबले या दलालांच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे घेऊन टोकन देत आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना 1000 ते 2000 रुपये देऊन टोकन विकत घ्यावे लागत आहे. अशा प्रकारे बांधकाम कामगारांची छळवणूक व पिळवणूक करणारे सहाय्यक कामगार आयुक्त व सुधीर बोरामणीकर व वैभव रसबले यांच्यावर गुन्हा दाखल करावी अशी आमची मागणी आहे. करत असलेला भ्रष्टाचार, बांधकाम कामगारांना लुटत असलेल्या या भ्रष्टाचार, ठेकेदार तर सहाय्यक कामगार आयुक्त आणि मंत्र्याचा मालकच झालेला आहे. अशा प्रकारच्या निषेधार्थ संयुक्त कामगार आघाडीच्या वतीने या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन मी करत आहोत. कामगारासहित, बांधकाम कामगारासहित आणि आमच्या सहकार्यासहित. तरी मी या संघटनेचे सदस्य असलेले गणेश गोटू मला विनंती करतो, आपण थोडक्यात आपले विचार व्यक्त करावे. आज सहाय्यक कामगार आयुक्ताचा आज आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये निषेध करतो. आज भारतीय राज्यघटनेला काळीमा फासण्याचं काम आज ही बांधकाम ठेकेदार मफतलाल कंपनी, त्याचे ठेकेदार आणि सहाय्यक आयुक्त कामगारांनी केलेला आहे. आज बांधकाम कामगार आज खालच्या वर्गातला एक कनिष्ठ कामगार असून आज 200-300 रुपयावर काम करणारा हा मजूर, या मजुराचं 2-3 हजार रुपये मनमानी पद्धतीने घेऊन टोकन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. या कंपनीचा भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आज यात आम्ही कृती समितीचं आंदोलन मागे घेणार नाहीत आणि संबंधितावरती आदेश जोपर्यंत काढला जात नाही तोपर्यंत ही अर्धनग्न आंदोलन ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल. आज मोठ्या प्रमाणात शासकीय शिबिराचं नाव घेऊन आज मोठ्या प्रमाणात मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी बेकायदेशीर शिबिरं घेतली ती. आज सहाय्यक सरकारी कामगार अधिकारी गायकवाड साहेबांना विचारलं असता फाईल दाखवली की सगळं त्यामध्ये राजकीय पुढाऱ्याची सगळ्या फायली, सगळ्या पत्र जे आहेत पत्रव्यवहार सगळ्या राजकीय पुढारीला शिबिरं दिलेल्या आहेत. मात्र आज संघटनेनं 6 महिने, आज माझ्याकडे प्रूफ आहेत, 6 महिने संघटनेनं पत्र देऊन त्या संघटनेला एकही शिबिर न देता आज सहाय्यक कामगार आयुक्त मनमानी घेऊन आज भाजप सारख्या मोठ्या पक्षाला आणि त्याच्या पुढाऱ्याला पाठीशी घालून आज त्यांची पोटं मोठी करून इलेक्शन मध्ये अशा प्रकारचं राजकारण आम्ही कृती समिती चालू देणार नाही. आणि जोपर्यंत बांधकाम कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे असंच अर्धनग्न या कार्यालयात नग्न आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही सर्वांच्या मते आम्ही देण्यात येत आहेत. जय भीम, जय लाहोजी, जय हिंद. बांधकाम कामगाराकरिता त्यांच्या जीवनामध्ये सुख सोयी सवलती निर्माण होण्याकरता महाराष्ट्र शासनाने ज्या 26 योजना इथं लागू केलेल्या आहेत, ह्या योजना देत असताना प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार म्हणला जातो त्या पद्धतीनं इथं शैक्षणिक योजना असो किंवा तुमचं टोकन प्रक्रिया असो, कुठलीही वस्तू कुठल्याही कामगाराला द्यायचं असेल तर तिथं एक सिस्टमॅटिकरित्या भ्रष्टाचार केला जातो. तर ह्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना कायद्याच्या प्रोव्हिजनप्रमाणे बांधकाम कामगाराच्या कायद्याच्या बोर्डाप्रमाणे त्याचे अध्यक्ष सहाय्यक कामगार आयुक्त असतात. असं असताना तो संच जिथं कामगार काम करतो ही कायद्याची संविधानाची तरतूद असताना तिथं ह्या आयुक्त साहेबांना हाताशी धरून
ठेकेदारांची हातमिळवणी करून 1000 ते 1500 रुपयेमध्ये हे टोकन गोरगरिबांना दिलं जातं. ही किती दुर्दैवाची शोकांतिकाचा विषय आहे. तर हे जी चाललेली पद्धत आहे टोकन द्यायची, शिबिरे द्यायची, आमची एकच मागणी आहे की हे शासकीय जो कामगार आयुक्त साहेब आहेत त्यांचे कर्मचारी आहेत, इथून शिबिरं सर्व कामगारांना दिली जावीत. तसेच जे टोकन संच आहे त्याचं टोकन जे काय प्रक्रिया आहे ही या कार्यालयातून दिली पाहिजे. यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या गेल्या 32-35 वर्षापासून संघटना आहेत ह्या बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी आज आम्ही अर्ज नग्न झालेलो आहोत. तर याचा विचार सरकारने करावा आणि तो याच्यावरती पायबंदी आणावी.